सकल कलागुणांचा अधिपती श्री गणराय, संत श्रेष्ठ संत शिरोमणी ज्ञानोबा माऊली यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या पुण्यभूमीत विलासराव कुराडे, अमित कुराडे, गणेश कुराडे, अक्षय कुराडे आणि समस्त कुराडे परिवार आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे. प्रतिवर्षी एकापेक्षा एक सरस, ऐतिहासिक, पौराणिक देखाव्याची परंपरा राखत यंदाच्या वर्षी सादर करीत आहोत संत ज्ञानेश्वरांचे जीवन चरित्र. संत ज्ञानेश्वरांचे जीवन चरित्र. संत ज्ञानेश्वरांचे जीवन चरित्र. सकाळची वेळ होती. थंडीचे दिवस होते. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मोदका गावकुसाच्या पडक्या भिंतीवर बसून सकाळचे ऊन खात बसले होते. तेवढ्यात मुक्तेला दूरवर वाघावर बसून येणारे चांगदेव महाराज आणि त्यांची शिष्य मंडळी दिसली. तिने ज्ञानदेवांना सांगितले. ज्ञानदेव म्हणाले, अगं मग त्यांच्या स्वागतासाठी 4 पावलं गेलं पाहिजे. असं म्हणून ज्ञानदेवांनी त्या पडक्या भिंतीला म्हटले, चल बाई, आम्हाला वेशीपर्यंत घेऊन चल. तोपर्यंत चांगदेव वेशीपाशी येऊन उतरले होते. त्यांनी भिंतीवर बसून आकाश मार्गाने येणारी 4 भावंडे पाहिली आणि ते आश्चर्याने थक्क झाले. भिंतीजवळ येऊन ते थांबले. तेव्हा आपले ज्ञान, सिद्धी वगैरे विसरून त्यांनी चक्क लोटांगणच घातले. पैठणच्या धर्मपीठासमोर आळंदीच्या ब्राह्मणांनी दिलेले ओळखपत्र ज्ञानदेवांनी समोर ठेवले. आचार्यांनी ते पत्र वाचले. मग इतर सभासदांशी विचार विनिमय झाला. 4 घटका सर्व पोथ्या उलट्या पलट्या करून त्यांना शुद्धीपत्राचा निर्णय घेता येईना. तेजस्वी भावंडांना पाहून सभापतींनी सांगितले, बाळांनो, उद्यापर्यंत थांबा, आम्ही आमचा निर्णय देऊ. प्रांगणात बघ्यांची गर्दी जमली होती. ज्ञानदेव म्हणाले, परमेश्वर सर्व विश्वात भरला आहे. सर्वानुभूती आत्मा एकच आहे. ब्रह्मवृंदांनी सांगितले, सर्वानुभूती आत्मा एकच आहे. तर मग तो समोरून कुराड्यांचा रेडा चालला आहे. त्याचंही नाव ज्ञानाच आहे आणि तुझंही. त्याचा आत्मा आणि तुझा आत्मा एकच आहे. तर मग फोड बघू वाचा त्याला. ज्ञानदेवांनी वेदांच्या ऋचा म्हणण्यास सुरुवात केली. तेव्हा ब्राह्मणांनी त्याचे तोंड दाबून धरले. तसे वेदांच्या ऋचा रेडा बोलू लागला. आगनिवीरे पुरोहितां यज्ञस्य देवमृत्युजं भूतानं रत्नधातमं अगने पूर्वेर्षिभिर्योतनैरुता देवां एह वक्षति अगनिना कोशमेव दिवे दिवे यशसं वीरवत्तमम्. ज्ञानेश्वर, आम्ही ओळखलो होतो तुम्ही मुलच ब्रह्मविषयी खरी ब्राह्मण. आम्ही ब्राह्मणाची नुसती प्रतिष्ठा नाही. क्षमा. दिवाळीच्या सणांचे दिवस होते. निवृत्तीनाथांना दिवाळीच्या पहिल्या दिवशी मांडे खाण्याची इच्छा झाली. मुक्ताने मांड्याची सर्व तयारी केली आणि खापर आणण्यासाठी
कुंभारवाड्याकडे निघाले. वाटेत विसोबा चाटी भेटले. त्याने कुठे चाललीस असे विचारले. त्यावर मुक्ताने कुंभारवाड्यात चालले खापर आणायला असे सांगितले. विसोबा तिच्या मागोमाग गेले आणि कुंभारांना सांगितले, खबरदार, हिला कुणी खापर द्यायचे नाही. जर दिले तर माझ्याशी गाठ आहे. कुंभार विसोबांचे देणेकरी असल्याने त्यांनी खापर दिले नाही. मुक्ता हिरमुसली झाली. घरी आली. तिचा रडवेला चेहरा पाहून ज्ञानदेवाने तिला सांगितले, अगं नाराज का होतेस? तू मांडे भाजण्याची तयारी कर. खापराची व्यवस्था मी करतो. सगळी तयारी झाल्यावर ज्ञानदेव गुडघे जमिनीवर टेकून उणवे झाले आणि मुक्तीला म्हणाले, अगं माझ्या पाठीवर मांडे भाजून काढ पाहू. मुक्ता पाहते तर ज्ञानदेवांची पाठ निखाऱ्यासारखी लाल झाली होती. मुक्ताने पाठीवर मांडे भाजले. खिडकीतून चोरून पाहणारे विसोबा आश्चर्यचकित झाले. ते आत आले आणि साष्टांग दंडवत घालून त्यांनी क्षमा याचना केली. आता परत दिवस झाले तुम्ही आले आणि ते पडलं मी बघितलं ते जेव्हा चालू झालं तेव्हा पडलं मी मुली आद्य म्हणण्यात म्हणजे एवढ्या ह्याच्यात ते आता हिने मला पुनवलं मागच्या वर्षी शिवचरित्राचं होतं हे आम्ही दोघे वाघ लागलो होते माझ्या. हा मला ते मध्ये पण ते काय झालं आपण ज्यावेळेस घेतो ना तो जो देणार होता ना तो म्हणून मला पाहिजे घे पुढल्या वर्षी ते म्हणून त्यांनी यावेळेस केलं पण ते राऊंडवालं मुवमेंटवालं नाही म्हणजे हे कसं असं मंडळासारखे प्रॉब्लेम नाही आणि छान वाटते हे वेगळं ते वेगळं ते वेगळं असं बघायला छान वाटते ऐकायला तो रेडा आहे ना आमचा होता. आम्ही आधी हे ज्ञानेश्वर महाराजांची पूजा केली म्हणजे तुम्ही पूजेला वगैरे माऊली वेळ लागतो ना तर हा वेळ लागतो 12 मोकळे माऊलींची पूजा केली. आता सामान्य आलं ना त्याची पाहिजे आणि हे अवधूत गांधींनी मला सांगितलं. अवधूत गांधी आला ना हे आमचे सगळे मित्र अवधूत गांधी आले काम केलं त्यांनी ते सांगितलं म्हणजे माऊली कोण आहेत आईची उपमा दिली माऊलींना त्याचा मान अर्थ ना तुम्हाला इकडची साईड गेल्या वर्षी जायचं होतं या की तुम्ही
कोकणावरून महाराष्ट्र त्यांची मिसेस भरपूर जे शिष्य आहेत माझे पण फॅन आहेत. हो ना. आकडे पण असते काळापूर पप्पू काळापूर आहेत ना. वाटलं तुम्ही आले माझ्या भावाकडे. फोटो आपल्या याच्यात पण आहे. याच्यात पण घे मला ठेवायला. माझा घे. तो मला वाटतं तुमचे बरेच शिष्यगण ह्यांचे काळ गोरांचे आशिष वगैरे येते. आम्ही थोडक्यात सांगायचं म्हणजे आम्ही सगळे पवार साहेबांची माणसं. त्यांच्या पर्याय नाही. नाही का 8 दिवसापूर्वी स्टेटमेंट मुलीने म्हटलं बाई बाप असतो म्हणजे गुरु असतो. मला एक डाव वाचून ठेवलाय मला माहिती काय आता ते आमची दाजी आम्ही निगडीमध्ये तिची आई गायिका वगैरे सौम मोराणे कार्तिकी गायकवाड आमच्याकडं कार्यक्रम असतो कार्यक्रम. आणि परवा आपल्याकडे आपण सत्यविनायक करतो. सत्यनारायण झालं या वर्षीपासून आपण सत्यविनायक करतो. आणि 1,01,111 गुरुवारचे पुष्पार्चन केलं होतं. पूर्ण खालपर्यंत गणपतीवरपर्यंत फुलांनी झाकलं. 4 ब्राह्मण होते आणि सगळे देवपाठी होते. काय घेतलं कसं मला पण न्यायची ना पहिले काय का नाही. रेडी 1 2 3 वहिनी बघा तो वहिनी का बरं लय घाई भरपूर पैठे पण तरी घाई कशी करताय. मी रेडी म्हणायचे तर तुम्ही उडी मारते. तुझं नाव काय मला खाल्लं नाही वाटतंय. ज्योती. अच्छा स्पेलिंग मध्ये 4 अक्षर आहेत नावामध्ये 5 आहेत असं आहे त्यांचं. कुठं असतं राहायला इंग्लिश वाटेल मिस्टर काय करतात. एवढे मोठी पार्टी बरं का कॉन्ट्रॅक्टर आहेत. मग आता आपल्याला काही टेन्शन नाही आहे. वहिनी मुखाने घ्या ना कॉन्ट्रॅक्टरसाठी इटावर इट सिमेंटची इट काहीतरी म्हणा. कॉन्ट्रॅक्टर आहेत का इथे आहेत का जरा असं करू नका कॉन्ट्रॅक्टर आवाज कॉन्ट्रॅक्टर आता काय करत नाही. झालं का सोमानं पुढे घेते का पुढे त्यांना माहिती आहे की
राहत नाही ग बाई काकामी राहत नाही या कानाच्या या कानाच्या ग बाई या राहत नाही ग बाई काकामी राहत नाही ग बाई काकामी राहत नाही कृष्णाच्या आई राहत नाही ग बाई आता मी राहत नाही ग बाई आता मी राहत नाही ग राहत नाही ग बाई आता मी राहत नाही ग बाई आता मी राहत नाही ग बाई